सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर जमीन वाटप व भूखंडाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी केली आहे। या संदर्भात आझाद मैदान येथे त्यांचे आंदोलन सुरू आहे। जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीत बेकायदेशीर जमिनीचं आणि बेकायदेशीर भूखंडाचं अतिशय कोट्यवधी रुपयाचं वाटप करून खरा लाभार्थी शेतकरी वंचित ठेवून बनावट शेतकरी उभा करून एजंटामार्फत तत्कालीन पुनर्वसनाच्या उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण, तत्कालीन तहसीलदार अभिजित जाधव यांनी संगनमताने अक्षरशः कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, शासनाची फसवणूक केलेली आहे। आणि विशेष म्हणजे पुणे विभागीय आयुक्तांनी हा बनावट कारभार चाललेला कळल्यानंतर 2021ला डिसेंबर अखेर त्यांनी एक आदेश काढला होता लेखी पुनर्वसन विभागाला की तुम्ही जुने लेखी आदेश तात्काळ रद्द करावेत, अजिबात आमच्या आदेशाशिवाय कुठलं सुद्धा काम करू नये। तरी पण मोहिनी चव्हाण आणि अभिजित जाधव यांनी दोघांनी संगनमताने एजंटच्या मार्फत कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून जमिनीचा आणि भूखंडाचं वाटप केलेलं आहे। माझ्या मोहोळ तालुक्यातल्या इनकी वटवटे येथील जकराय कारखाना ही सुद्धा जकराय कारखान्याची क्षेत्रातली जमीन आहे, ती सुद्धा बेकायदेशीर आहे। याची त्वरित चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करावी। चव्हाण मॅडम आणि अभिजित जाधव यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, एजंटाची चौकशी करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत। यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेबांना लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। आणि याच मागणीसाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे 12 तारखेपासून बेमुदत धरणे आंदोलन आहे। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या बाबतीत अद्याप कुणी दखल घेतलेली नाही। जोपर्यंत लिखित ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या आझाद मैदानाचा आंदोलनाचा लढा चालू राहील। वेळ प्रसंगी आम्ही पुनर्वसन सचिवाच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही, याची जबाबदारीने नोंद घ्यावी। कारण तुमची जबाबदारी हा शासनाची फसवणूक आहे, आम्ही शासनाची काळजी करतोय, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे, याला वाचा फुटली पाहिजे ही जनहित शेतकरी संघटनेची भूमिका आहे।